भंडारा जिले के साकोली तहसील के एकोड़ी ग्राम पंचायत ने लगातार हो रही बिजली कटौती के खिलाफ महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग को ज्ञापन सौंपा है। ग्राम पंचायत और ग्रामीणों ने आरोप लगाया कि घरेलू व्यावसायिक और कृषि विद्युत आपूर्ति बार बार बाधित हो रही, जिससे आम लोगों के साथ किसानों को भी भारी परेशानी का सामना करना पड़ रहा। ग्रामीणों ने मांग की है कि तत्काल प्रभाव से लोड शेडिंग बंद की जाए, साथ ही चेतावनी दी कि यदि 15 दिनों के भीतर बिजली कटौती पर रोक नहीं लगाई गई तो ग्राम पंचायत के नेतृत्व में तीव्र आंदोलन किया जाएगा। ग्रामीणों का कहना है कि लगातार बाधित हो रही बिजली आपूर्ति से जनजीवन और खेती दोनों प्रभावित हो रहे। ग्रामपंचायत कार्यालय एकोडी तथा ग्रामवासियांच्या वतीनं कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी एकोडी परस्टोला या ऑफिसला कार्यालयामध्ये वारंवार महिन्यापासून जी वीज खंडित केली जाते, त्यामुळे घरगुती ज्या आमच्या समस्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत। शेतीला मुबलक पुरवठा पाणी पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि लाईन बंद असल्यामुळे वारंवार लोड शेडिंग असल्यामुळे रात्रभर जे छोटे बालक असतात त्यांना झोप येत नाही। सरपटणारे पाणी, आता पावसाचे दिवस असल्यामुळे सरपटणारे प्राणीसुद्धा रस्त्यावर येतात। कदाचित लाईट नसल्यामुळे जर अनावधानाने जर त्यांच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या याच्यावर जर आपला पाय जर गेला आणि आपल्याला चावा घेऊन जर आपल्याला मृत्यू जर आलं आहे, याला कोण जिम्मेदार आहे? म्हणून या विषयाची ज्वलंत मागणी की सगळे ग्रामवासी त्रासून गेलेले होते, त्यामुळे ग्रामपंचायत आणि ग्रामवासीने एक असं ठरवलेलं आहे की वारंवार वीज पुरवठा जर जात असेल आणि हा एक निवेदन आम्ही त्यांना देण्यात आहे। हे निवेदनाचा अर्थ असा आहे की हे आम्हाला तुम्हाला चेतावणीचं समजावं। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना चेतावणीच दिलेली आहे की सलग वारंवार जर वीज पुरवठा जर खंडित होत असेल तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसात किंवा आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन संपूर्ण ग्रामवासियांच्या वतीनं आम्ही आपल्या कार्यालयावर आणू, अशी त्यांना आम्ही या निवेदनामध्ये सूचनासुद्धा तंबीसुद्धा दिलेली आहे। कारण 1 महिन्यापासून वीज पुरवठा वाणिज्य औद्योगिक व शेतीला पुरवठा होणारी वीज वेळोवेळी बंद केली जाते, त्यामुळे सगळे लोक त्रासून आहेत रात्री। आणि एवढंच नव्हे तर आम्हाला असं सांगण्यात येतं की मुंबईवरून काल माहिती अशी झाली की मुंबईवरून आम्हाला सांगण्यात आलं, असं सांगतात आमच्या परिसरातील वीज पुरवठा विभाग अधिकारी, की मुंबईवरून आम्हाला आदेश आलेला आहे की तात्काळ लोडशेडिंग करा। तर निव्वळ मुंबईवाल्यांना एकोडीच हे गाव माहीत आहे का? आजूबाजूला बांपेवाडाला वीज आहे, परस्टोलाला लाईट सुरू आहे, साकोलीला आहे, पिंडकेपारला आहे, म्हणजे एकोडी तसं का? जे मुंबईच्या यादीमध्ये एकोडी नाव प्रसिद्ध झालं आहे का? की या गावात जास्त वीज होत आहे की यांना खंडित करा? म्हणजे ह्या मागणीला घेऊन सगळे लोक त्रासून गेले आहेत। कारण रात्री 11, 12 वाजता वेळेवर जर लाईट येत नसेल तर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, बिमारी होण्याचे चान्सेस आहेत। लहान छोटे बालक आहेत, ज्यांच्याकडे नवजात बालक आहेत, अशा लोकांना किती त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे सगळे ग्रामवासी परिसरातील सुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनामध्ये निवेदन देण्यासाठी लोक आलेले होते। आणि एवढंच नव्हे तर आम्ही कनिष्ठ अभियंता यांच्यासोबतच एक प्रतिलिपी म्हणून आजच मी माननीय अधीक्षक अभियंता गिरीसाहेब यांनासुद्धा एक निवेदन दिलेलं आहे। त्यांनीसुद्धा बोलले की मी सखोल चौकशी एकोडी कनिष्ठ अभियंता याशी बोलून यावर काही तोडगा काढता येईल का, याची माहिती त्यांनी मला दिली। NTV 24 के लिए भंडारा से राकेश श्याम कुंवर की रिपोर्ट।